आज ना मी तुमच्यासोबत एक युनिक गाजराची रेसिपी शेअर करणार आहे. म्हणजे मी खीर करणार आहे, पण थोडी युनिक आहे. सो म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करू. इथे मी डाळ भाताचा कुकर लावते, भाजी करते, म्हणजे जेवणालाही उशीर नाही होणार. सो गाजराच्या खीरची रेसिपी बघण्यासाठी स्टे ट्यून. सर्वात आधी इथे डाळ भाताचा कुकर लावायला घेतला. आज मी मुगाच्याच डाळीचं वरण करणार होते अनिससाठी. वरण मुगाच्या डाळीचं घालते आलेसाठी, म्हणजे त्या गॅसवर होतं माणसं. तुम्ही जायचं इथे अनिसचे पप्पा माझी केव्हापासून मजा घेत होते. म्हटलं मला डिस्टर्ब नका करू, जा इथून किचन मधनं बाहेर. मग ते बाहेर गेले. मग मी माझ्या कामाला सुरुवात केली. इथे आधी डाळ तांदूळ छान धुवून घेतले. धुतलेल्या डाळ तांदूळांमध्ये गरम गरम पाणी टाकलं. डाळीचं पाणी थोडं कमी टाकायचं, ते जास्तच झालं माझ्याकडे. तो शिकटलेला ठेवून देतो. थोडं तेल, हिंग. हा ना बांधणी हिंग आहे, मी तुम्हाला मागे बोलते. आधी डाळ आणि मग त्याच्यावर भात. आणि त्याच्या 5-6 टाकतो. तर त्याचं तेल चांगलं तापलं, त्यात थोडे मोहरी, चांगलं तापलं, हळद आणि ह्या केलेला काचरा टाकून देतो. बस इथे एकदम बेसिक. त्यात थोडी चटणी, हा काळा मसाला आणि हा माझा घरचा मसाला. थोडं मीठ. आता मी तिथे तिथे शिकायचं ऐकल्यानंतर मग माझं प्रिपरेशन करून घेते. पप्पांना भूक लागली असेल म्हणून पोळ्या करून घेते. तरी शिजलायचं. किती मौसूद वरण वाटते. भात परत भात गरमा. भात मी तसाच कुकरमध्ये ठेवून दिला आणि इथे मुगाच्या डाळीचं वरण घोटायला घेतलं. आम्ही ना जनरली साधंच वरण खातो, फोडणीचं वरण जास्त खात नाही. म्हणून मी ते छान घोटून घेतलं आणि मुगाच्या डाळीचं वरण खूप छान लागतं असं घोटलेलं. वरण छान घोटून घेतलं आणि ते गॅसवर उकडण्यासाठी ठेवून दिलं. तोपर्यंत मी इथे पोळ्या करून घेते, कारण की माझं घड्याळाकडे लक्षच नाही. 1 वाजला आणि माझ्या पोळ्या राहिल्या होत्या. पप्पांना 1:30 वाजता गोळी घ्यायची असते, त्याच्या आधी जेवण होणं मस्त असतं. म्हणून मी इथे पटापट पोळ्या करायला घेतल्या. मी अशा पोळ्या उलट सुलट करून लाटते, जेणेकरून पोळी एकसारखी लाटली जाते आणि ती खूप मऊसूत होते. ही ट्रिक मला माझ्या सासूबाईंनी सांगितली होती आणि मी तिचं पूर्ण पालन करते. आता इथे पटापट पोळ्या करून पप्पांना जेवायला देऊन देते आणि मग नंतर मी माझ्या गाजराच्या खीरची तयारी करते.
इथे जवळपास मी अर्धा किलो गाजर घेतले, त्यांना स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर स्वच्छ धुतल्यानंतर मी ते किसून त्याची साल काढली, ते किसून घेईल. इथे पटापट किसून घेतले. इथे माझं सर्व गाजर किसून झालंय. गॅस ऑन केला, आता कुकर ठेवून घेतला. त्यात थोडं तूप घालते, परतलं जाईल. थोडं गरम झालं की हे किसलेला गाजराचा किस हे छान परतून घेऊ. तशी ही खीर मी पातेल्यात पण करू शकतो, पण मी तुम्हाला झटपट आणि क्विक रेसिपी सांगते. कुकर मध्ये फक्त 2 शिट्ट्या घेतल्या ना तरी पुरेसे होतात. म्हणून आधी ते छान भाजून गेल्यानंतर मी त्याच्यात दूध टाकेल आणि 2 शिट्ट्या झाल्यानंतर मी पुढचे पिशवी टाकते. आता गाजर छान परतून झालं. आता थोडं दूध टाकून घेते आणि याच्या 2 शिट्ट्या करून घेईल. मिक्स करते. थोडं दूध कमी वाटतंय, थोडं पासून घ्या. 2 शिट्ट्या. यात ना मी 2 चमचे भिजवलेले साबुदाणे घेते. ते दूध आणि साय टाकून छान बारीक करून घेईल मिक्सर मधनं, जेणेकरून याने गाजराच्या खीरला एक असा घट्टपणा येईल. आता इथे मी कुकर ठेवून छान शिजलाय गाजर, किती छान शिजले. आता त्यात दूध टाकायचं. अजून थोडं टाकते. आता हे छान उकळू द्यायचं. त्यात हे मी साबुदाणे बारीक करून घेतले होते ना ते टाकलं. याने ना खीरीला छान थिकनेस येतो, म्हणजे ते कस्टर्ड सारखेच वाटते खायला. पूर्ण झाले की मी तुम्हाला दाखवते. हे असं कंटिन्यू हलवायचं, जेणेकरून ते खाली नको लागायला. आता आपण याच्यात ना ते साबुदाण्याचं मिक्स केलंय ना त्याच्यामुळे. साखर सगळ्यात शेवटी टाका, नाही टाकली तरी चालेल. आपल्या स्वीटनेस नुसार ते ऍडजस्ट करायचं, आपण किती गोड खातो. आता मी यात थोडी खडी साखर टाकेल, बाकी काहीच नाही. या स्टेजला मी आता याच्यात थोडी खडी साखर टाकते. ढवळून घेतलं. यात मी ड्रायफ्रुट्स मध्ये फक्त काजू टाकलेत. मला काजूंचा टेस्ट जास्त आवडतो खीर. आणि थोडी वेलची पूड, ही सगळ्यात लास्टला टाकायची जेव्हा आपली खीर पूर्ण झाली. खीर रेडी झाली आपली. छान. ते साबुदाण्याचं टाकल्यामुळे त्याला घट्टपणा आला, नाही तर ते अशी पातळ होत होते. आता मी तिला एका भांड्यात काढून घेतलं. तुम्ही अशी खीर तयार करून बघा, खूप छान होते. तुमच्याही घरात सर्वांना आवडेल. आता आम्ही तर एन्जॉय करणार आहे, तुम्हीही करून खा. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.